चला, सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आज आपण घेणार आहोत इयत्ता 5वीच्या मराठी सेमी माध्यमाचं चौथं मराठीचं बालभारतीचं पुस्तक आहे आणि तुमचा चौथा धडा आहे. याच्यामध्ये सावरपाडा एक्सप्रेस. कोण आहे सावरपाडा एक्सप्रेस? जयेश, म्यूट युअर साऊंड. जयेश, म्यूट युअर साऊंड. कोण आहे सावरपाडा एक्सप्रेस? ती आहे कविता राऊत. कोण आहे सावरपाडा एक्सप्रेस? कविता राऊत. कोण आहे सावरपाडा एक्सप्रेस? कविता राऊत. बरोबर. चला, आता कविता राऊतची माहिती आपण पाहणार आहोत. काय काय माहिती बघा इथे. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे काय असतं, तर मातीचा धुराळा असतो. काय असतो? मातीचा धुराळा असतो. तुम्ही जर गावाला गेलात तर गावाला काय प्रत्येक ठिकाणी असे पक्के रस्ते तुम्हाला मिळतात का? नाही. काही काही ठिकाणी रस्ते अजूनही कच्चे आहेत. म्हणजे नुसते मातीचे रस्ते आहेत. त्यामुळे नुसते मातीचा धुराळा असतो. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस असतो. म्हणजे काही काही गावांमध्ये अजूनही परिस्थिती अशी आहे की तुम्हाला पाण्यासाठी काय करावं लागते? वणवण करावीच लागते. अशा परिस्थितीत बघा, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे काय असतं? एक दिव्य असतं. कारण अशा परिस्थितीत एखादा माणसाला जगणार. आज आपण शहरात राहतो, बरोबर? मग शहरातल्या लोकांना तुम्हाला खेडेगावातील लोकांची अवस्था समजणं कठीण असतं. परंतु शहराच्या लोकांना सगळं काही मिळतं जागेवरून. गावालाही बऱ्याच ठिकाणी आहे, परंतु अनेक लोकांना अजूनही प्रॉब्लेम आहेत. अशा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती काय करावी लागते? शोधावी लागते. तिथे सुद्धा हुशार मुलं असतात, तिथे सुद्धा हुशार मुली असतात. अ, नुसतं हुशार म्हणजे अभ्यासात नाही, अनेक गोष्टींमध्ये खेळ आहे वगैरे, वगैरे सगळं. असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा आहे. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर कोण होती? अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी होती. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा काय निर्माण केला? दबदबा निर्माण केला होता. त्याचबरोबर ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव काय आहे? कविता राऊत. काय नाव आहे तिचं? कविता राऊत. आणि त्या पाड्याचे नाव काय आहे? सावरपाडा. काय नाव आहे त्या पाड्याचे? सावरपाडा. जसं आपला चिंचपाडा आहे ना, तशा प्रकारे तो सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण कुठे गेलं? निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ काय आहे? साधना बनलेली आहे. काय बघा, कसं आयुष्य तिचं घडलं बरं. किती हुशार म्हणजे ती मुलगी किंवा धावपटू आहे, परंतु तिच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं याबद्दल शिकायचं आहे. आता खेळण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात. जसं तुम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा पाहत असतात. अशा वेगळ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. खेळण्याच्या काय असतात? वेगवेगळ्या स्पर्धा असतात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे कोण? सावरपाडा एक्सप्रेस. कोण होती ती? सावरपाडा एक्सप्रेस म्हणजेच कविता राऊत. ती चीनमध्ये गेली. चीनमध्ये गुआंगझौ, कुठे? गुआंगझौ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने काय केलं होतं? तर 10 म्हणजे काय बघा पुढे? 10 मीटर. काय दिलं? 10,000 सॉरी 10,000 मीटर 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले होते. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. तिच्या आईच्या शब्दांनी तिला काय मिळालं? कविताला दिलासा मिळाला होता. कारण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण जिंकू का? नाही. प्रत्येक वेळेस आपण जिंकू का? असं नसतं. तर कधी ना कधी आपल्याला एखाद्या वेळेस नाही जिंकता येत. परंतु आपण हारायचं का त्यावेळेस? नाही. आपण त्यावेळेस हारायचं असतं का? नाही. हार मानायची का? नाही. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कवितेला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिलेला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कसे बनले? कणखर बनले होते. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला होता बघा. शाळेमध्ये ती प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण कोणी तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने जाणवलं का? नाही जाणवलं. कारण का आता आपले आई-वडील त्याच्या आई-वडील गरीब होते, बिचारे साधे होते. त्यामुळे त्यांना काही एवढं त्या गोष्टीची जाणीव झाली नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड कोणी हेरली? ती प्रशिक्षक होते तिचे विजेंद्र सिंग. कोण होते? विजेंद्र सिंग. त्यांनी कविताच्या आई मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. कुठे पाठवलं तिला? नाशिकच्या शाळेमध्ये. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल आहे, त्या ठिकाणी मैदान आहे, त्या ठिकाणी तिला पाठवलं. आता बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे. कारण लहानपणापासून ती अनवाणीच. पायात बुटं वगैरे नसायची, चपला नसायची, अशी ती धावायची. तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव काय करून घेतला? नियमितपणे सराव करून घेतला. तिला धावायची सवय नव्हती, परंतु बूट घालून तिने आता धावायची सवय करून घेतली. पुढे बघा, हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. कारण आपल्याला आयुष्यामध्ये गुरुची गरज लागते. तुम्ही किती हुशार असाल तरी सुद्धा. तुम्ही किती हुशार असाल तरी तुम्हाला कशाची गरज असते? गुरुची गरज असते. गुजरातमधील बघा,
नीट लक्ष द्यायचं. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे काय केलं, शिक्षण, अशी कसरत कविता करत होती. कविताची ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला काय केलं, 11वी साठी कुठे टाकलं, भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा प्रश्न पडला, तेव्हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्न विजेंद्र सिंग यांनी सोडवला. बरोबर, त्यांनी काय केलं, तो प्रश्न सोडवला. बघा काय केलं, 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. कुठे राहिली, त्यांच्याच घरी राहिली. लक्षात घ्या, त्यांच्याच घरी ती राहिली. कोणाच्या, त्यांच्या प्रशिक्षकांच्या घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा बघा, हे चित्र तुम्हाला दिसतंय, सावरपाडा एक्सप्रेस कविता रावचं चित्र आहे. बरोबर, खूप हुशार धावपटू आहे ती. तर त्यांचा एक मुलगा होता, प्रशिक्षक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कवितेचा काय केला, सांभाळ केला. त्यांनी काय केलं, तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले. Alo, oi, येस, Puli. Oke. आवाज बंद. ओके. त्याचबरोबर त्याची आवाज बंद ठेवायचा आहे. सुयश पवार, मीट युअर साऊंड. त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे काय झालं, जो हर्सुल, जे तिचं गाव होतं, सावरपाडा हर्सुल गाव, या भागाला नवी ओळख मिळाली. आवाज बंद ठेवायचा आहे सुयश. आवाज बंद ठेवायचा आहे. आवाज बंद ठेवायचा आहे सुयश, सार्थक, म्यूट युअर साऊंड. आज केवळ राऊत कुटुंबाला नव्हे तर असे नाही तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच काय आहे, भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा इथे काय झालं, जणू काय दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामाला गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय तिच्या सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली आहे याचे समाधान तिच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी ती आईशी बोले. यावरून त्या मायलेकींचे नाते दिसून तुम्हाला येईल. कविता सांगते की आईशी बोलल्यावर काय होतं, आईशी बोलल्यावर मनाला वेगळं समाधान वाटतं. बरोबर, आता ती जिंकून आली होती, त्यामुळे काय झालं, तिला आता अनेक लोकांनी तिचे सत्कार वगैरे करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलेलं तिला होतं. आणि तिचा सत्कार तिच्या गावी झाला होता, कारण अशा ठिकाणी एखाद्या मुलीने एखादे पदक वगैरे जिंकणे ही खूप मोठी गोष्ट मानली जाते, आणि ती पण गावासारख्या भागामध्ये जिथे कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही. का बरं सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीचच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्यासोबत काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील विनयी तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतकं बळ येईल असं तिच्या आईवडिलांना कधीच वाटलं नव्हतं. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ती कोणाला देते, प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. कोण, तिचे वडील. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत झगडत होते, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कैवाना वाटू दिला नाही. कारण एखादी गोष्ट करण्यासाठी पैसे सुद्धा लागतात. ते पैसे मिळवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी हे जे तिचे शिक्षक होते, प्रशिक्षक होते, त्यांनी सर्वांना काय केलं, मदतीचा हात मागितला. बरोबर, आणि कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांना कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता त्या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. लक्षात घ्या. तर आपल्या मेहनतीला कुठे ना कुठे थोडंसं आर्थिक बळ सुद्धा हवं असतं. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावं लागतं. ती गोष्ट कोणती, वांग्याची भाकरी आणि वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. वांग्याची भाजी, नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज दूरवर पसरले आहे. कविता तिथल्या मुलींसाठी काय झालेली आहे, आदर्श ठरलेली आहे. आज कविता भारतातील काय आहे, अव्वल धावपटू आहे. तुम्ही तिची माहिती अनेक ठिकाणी शोधू शकता, अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल, इंटरनेटवर सुद्धा माहिती मिळेल. पण पीटी उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. याच्या आधी एक धावपटू होती पीटी उषा, ती तिला काय म्हणते, आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते आणि जे काही आपले प्रशिक्षक सांगतात, दिलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे काय, मेहनत करणे आपल्या हातात असते. लक्षात घ्या, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा काय असतो, महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो आणि आपलं जीवन कसं होतं,
सुखकर होतं. आपलं जीवन काय होतं? मग आपलं जीवन कसं होत असतं? आपलं जीवन आपणच घडवतो. लक्षात घ्या, आपलं जीवन आपणच घडवत असतो. कोणत्याही खेळाडूसाठी जसं शारीरिक तसंच मानसिक तंदुरुस्ती सुद्धा महत्त्वाची असते. कविता सर्वात कधी कसूर करते का? नाही. कविताचे इतर झगमगती गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे ती शिक्षण सुद्धा सुरू ठेवलेलं आहे. शिक्षणात खंड पडलेला नाही. कारण जे विद्यार्थी रेग्युलर शिक्षण घेऊ शकत नाही, अशांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असते. आणि ही जी काही कविता आहे, ही कविता तिच्या जीवन प्रवासाची काय आहे? नायिका आहे. हे लिहिलेलं आहे संतोष साबळे यांनी सर्व त्याची माहिती दिलेली आहे. दुर्गम, आता काही शब्द द्यायचे अर्थ बघा. दुर्गम म्हणजे काय? जाण्यास कठीण, तिथे पोहोचणं कठीण आहे. प्रतिकूल म्हणजे कठीण. पाडा म्हणजे आदिवासी पाडा. पाडा म्हणजे काय? आदिवासी पाडा किंवा आदिवासी वस्ती. अनवाणी म्हणजे पायात वाहना चपला नसणे. दबदबा म्हणजे दरारा. दिलासा म्हणजे धीर. कणखर, कणखर म्हणजे काटक मजबूत. दौड, दौड म्हणजे काय? पळण्याचे कसब. फैलावणे म्हणजे पसरणे. दाम्पत्य म्हणजे पती किंवा पती-पत्नी. प्रचिती म्हणजे अनुभव. गहिरे नाते म्हणजे दृढ घट्ट नाते. नागली म्हणजे काय? नाचणे. नागली म्हणजे काय? नाचणे. एक प्रकारचं धान्य आहे. आणि कसूर म्हणजे काय? चूक. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला धडा झालेला आहे. याचे प्रश्नोत्तरे फार सोपे आहे. तुम्ही हे प्रश्नोत्तरे शिकू शकता आणि सर्व प्रश्नोत्तरे तुम्ही लिहून पाठवू शकता. बरोबर?